हरे कृष्णा सर्वांना. भगवद्गीता अध्ययनाचा 18 दिवसाचा कोर्स म्हणजे 18 डेजचा क्रॅश कोर्स याच्यामध्ये मी कृष्ण भक्त ललिता वाणी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला 10वा दिवस कोर्सचा म्हणजे 10वा अध्याय. अध्यायाचं नाव आहे विभूती योग म्हणजे परमार्थाचे ऐश्वर्य. मी प्रणाम मंत्र म्हणते, मग आपण अध्यायाला सुरुवात करूया. ठीक आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सर्वांना. मी राधा गोविंद यांना प्रणाम करते, श्री शील प्रभुपाद यांना प्रणाम करते आणि आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. माताजी नेक्स्ट स्लाइड माताजी. आता कालचा आपला अध्यायाचा सारांश, अध्याय 9. कालच्या अध्यायामध्ये काय होतं की विद्या राजगुह्य योग. मग काल भगवंतांनी काय सांगितलं की भगवंतांना जाणण्याचा, ओळखण्याचा राजमार्ग त्यांनी सांगितला की नाही, आणि त्यांनी स्वतःच सांगितला. आणि ते स्वतः मूलतः त्यांचे स्वरूप किती अव्यक्त आहे, किंवा भगवान स्वतःच म्हणतात की मला जो देहधारी समजतो, म्हणजे काल आपण पाहिलं होतं की नाही एका श्लोक मध्ये, जो भगवंताला देहधारी समजतो किंवा मनुष्य रूपात समजतो, तो मूढ असतो. काल आपण तो श्लोका पाहिला होता. म्हणजे काय काल आपण पाहिलं, भगवत ऐश्वर्य ज्ञान म्हणजे राजविद्या राजगुह्य, त्याच्यानंतर कृष्णाकडे जाण्याचा मार्ग, सततम कीर्तयंतो मा म्हणजे भगवंताचं शेवटच्या श्वासापर्यंत नाव घेतलं पाहिजे. ठीक आहे. आणि हेच आपलं म्हणजे हाच आपला गोल आहे. अनन्य भक्तीची गोडी, मनमना भव मदभक्तो म्हणजे काय की मनमना म्हणजे माझ्याच ठिकाणी मन ठेव, मदभक्तो म्हणजे माझाच भक्त हो. काय होता तो श्लोक, मनमना भव मदभक्तो मद्याजीमा नमस्करू म्हणजे काय की माझेच पूजन कर, मलाच नमस्कार कर. काल आपण हे पाहिलं की नाही. आता आज भगवंत विभूती योग सांगता आहेत, म्हणजे काय ते बघूया. माताजी नेक्स्ट स्लाइड. आजच्या अध्यायाचे हे पॉइंटर्स. कृष्ण हा अज्ञात आहे आणि सर्वांचा उगम आहे. नमे विदू सुरगण, शुद्ध भक्ती भगवद्गीतेचे सार, मश्चिदा मदगत प्राणा. त्याच्यानंतर अर्जुनाचे कृष्णाचे सर्वोच्च पद स्वीकारलेले आहे अर्जुनाने, आणि सर्व मेतत धृत म्हणणे. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या विभूतींचे वर्णन करतात. दिव्या ह्यात्म विभूतया. ठीक आहे. आता ते काय वर्णन करतात आणि काय आहे ते आपण बघूया. माताजी नेक्स्ट स्लाइड. हरे कृष्णा. आता भगवंत काय म्हणतात बघा. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहू अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करीत आहे, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजे कालच्या आपल्या अध्यायाचा पहिला श्लोक होता की तू शुद्ध भक्त आहेस, तुझ्या मनात यत्किंचितही माझ्याबद्दल जराही शंका नाही, हेवा नाही, मत्सर नाही. आणि म्हणून कालचं पण आणि आजचं पण म्हणजे भगवंत याला कृष्णाला हे दिव्य ज्ञान का देत आहेत, कारण की तो त्यांचा
मित्र पण आहे, प्रिय मित्र आहे, त्याच्यानंतर शुद्ध भक्त आहे, भगवंताबद्दल त्याच्या मनात जराही मत्सर नाही आणि त्यामुळे हे ज्ञान भगवंत त्याला प्रदान करत आहेत, म्हणजे ते सांगता आहेत भगवद्गीतेद्वारे. माताजी नेक्स्ट स्लाइड. न मे विदु सुरगणा प्रभवं न महर्षय अहमादिहि देवाना महर्षीणा च सर्वश. म्हणजे माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे. म्हणजे भगवंताची जी उत्पत्ती जी आहे किंवा जे ऐश्वर्य आहे तर ते देवतांना समजत नाही किंवा महर्षींना समजत नाही. म्हणजे की त्यांना भगवंत आहेत, परमतत्व आहेत, पण त्यांच्या ऐश्वर्याची किंवा त्यांच्या उत्पत्तीची त्यांना जाणीव नाही आहे किंवा तेवढं त्यांचं प्रगल्भ असं ज्ञान नाही आहे. कारण सर्व देवतांचे आणि महर्षींचे मूळ कोण आहे? भगवंत आहेत. म्हणजे सगळ्यांमध्ये भगवंताचा अंश आहे. ठीक आहे. सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापातून मुक्त होतो. आणि मग हे जे सगळं जे जाणतो की सर्व मनुष्यांमध्ये किंवा सर्व देवतांमध्ये किंवा सर्व ऋषींमध्ये म्हणजे जो मोहरहित आहे की म्हणजे त्याच्या कुठलीही आसक्ती नाही आहे, जो मनुष्य भगवंताला अजन्मा अनादी म्हणजे भगवंताचं ते दिव्य स्वरूप आहे की ते सर्व जगतांचा स्वामी आहे असं जो जाणतो, की जो भगवंताला दिव्य मानतो आणि परमतत्व मानतो आणि जराही मनात किंतु नाही परंतु नाही की म्हणजे कुठलीच शंका नाही की हे जे सगळं आहे जळी स्थळी काळी काष्टी पाषाणी भगवंत आहे, तो चराचरात वसलेला आहे, तो असा भगवंत म्हणजे असा जो भक्त आहे की आणि तो आणि अशी एखाद्या मनुष्याची अवस्था केव्हा होते की जेव्हा तो सगळ्या आसक्तीतून आपल्या ह्या मायेच्या विळख्यातून जेव्हा तो बाजूला सरलेला असतो की ते त्याने पार केलेलं असतं आणि मग असा भक्त सर्व पापांपासून त्याची मुक्ती होते किंवा त्याचं क्षालन होतं. भगवंत त्याला मदत करतात पापांच्या मुक्तीतून. त्याची जी पापाची जी शिदोरी असते जशी पुण्याची शिदोरी तशी पापाची शिदोरी आपण म्हणतो ना, तो बॅलन्स जो ओपनिंग बॅलन्स जो घेऊन आलेला आहे तो पापांचा, तो जर भगवंताची भक्ती केली आणि कुठल्याही तर त्याच्याने मुक्ती मिळते असं इथे भगवंत सांगता आहेत. आता ही जे शेजारचा जो चित्र आहे त्याच्यामध्ये देवकी दाखवलेली आहे. देवकी की त्यांच्या दालनात बसलेल्या आहेत आणि त्यांच्या गर्भामध्ये कृष्णाचा गर्भ आहे. म्हणजे 8वा गर्भ आहे आणि त्या बसलेल्या आहेत तिथेच कारण की 6 मुलं गेले होते. 7वा बलराम त्यांनी रोहिणी मातेला दिला होता म्हणजे त्यांचा गर्भ ट्रान्सफर केला होता ना तेव्हा, म्हणजे रोहिणीच्या गर्भात दिला होता आणि मग तो तिथे लांब वाढतो आहे, त्याचा जन्म झालेला आहे आणि आता 8व्या बाळाचं काय होईल ह्या चिंतेत त्या बसलेल्या आहेत. पण तो भगवंताचा कृष्णाचा गर्भ आहे म्हणून बाकीचे हे सगळे देव देवता त्यांच्या दर्शनासाठी रोज न चुकता त्यांच्या दालनात यायचे. म्हणजे ते त्यांना दिसत नव्हतं, देवकी मातेला त्याची जाणीव नव्हती, पण ते रोज न चुकता मातेच्या दालनात यायचे आणि त्यांचं दर्शन घ्यायचे की भगवंताचं हे रूप त्यांना कधी बघायला मिळेल आणि म्हणून ते रोज दर्शन घ्यायचे. माताजी नेक्स्ट स्लाइड. सप्तर्षी गण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनु मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणून माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे जे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. म्हणजे आता आपण सप्तर्षी आपल्याला माहितीये की आपण ऐकलेले आहेत की नाही की अत्रि ऋषी, अंगिरस, पुलह, पुलस्त्य, कृत ऋषी, मारीची, वशिष्ठ हे जे सप्तर्षी होते आणि मनु तर म्हणजे प्रथम मानव ज्याला आपण म्हणतो तर ते की त्यांच्यापासून म्हणजे मानव जातीचा प्रजापती असं इथे म्हटलेलं आहे. तर माझ्या मनापासून म्हणजे हे भगवंताच्या मनापासून निर्माण झालेले आहेत म्हणजे भगवंतापासून निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्यापासून पुढे जीवसृष्टीचा विकास झालेला आहे किंवा वाढ झालेला आहे असं इथे भगवंत सांगता आहेत. आणि त्यांच्यापासून म्हणजे जे काही सृष्टीमध्ये जे जीव आहेत ते सगळे त्यांच्यापासून नंतर पुढे वाढीस लागलेले आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड.
एतां विभूती योगम च मम यो वेत्ति तत्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशय. ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योग शक्तीची वास्तविकपणे खात्री पटते तो अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो, यात मुळीच संशय नाही. म्हणजे ज्याला याची जाणीव झाली आहे भगवंताच्या ऐश्वर्याची, भगवंताच्या शक्तीची, सामर्थ्याची. आपण जे भगवंताचे 6 सामर्थ्य पाहिले होते की नाही, 6 ऐश्वर्य, की तो सुंदरही आहे, सामर्थ्यवान आहे. त्याच्यानंतर तो सगळ्यात म्हणजे सर्वात जास्त ज्ञान कोणाकडे आहे तर भगवंताकडे आहे. आपण हे बघितले होते की नाही 6. तर बलवान आहे. तर त्याचे म्हणजे ह्या ज्या 6 ऐश्वर्याने सगळं असून सुद्धा त्यांच्याकडे काय आहे, कुठल्याही म्हणजे आसक्ती नाही आहे. ते संन्यासी आहेत आणि म्हणजे ह्या सगळ्या ऐश्वर्यांची ज्याला जाणीव आहे. तर आणि योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पटते आणि स्वतःच्या योगशक्तीची म्हणजे स्वतःमध्ये जी शक्ती आहे त्याची ज्याला खात्री पटते, तो आनंद या भक्ती म्हणजे तो भक्तीसाठी इतका तत्पर असतो, की त्याला यात मुळीच शंकाच नाही आणि तो ह्या मार्गात खूप पुढे जातो. म्हणजे तो त्याचा हा जो भक्ती योगातला किंवा अध्यात्मातला जो प्रवास असतो, तो खूप छान होतो. त्याला म्हणजे तो मार्ग व्यवस्थित मिळालेला आहे, की आपल्याला काय कुठे जायचं आहे आणि त्याला त्या भगवंताचीही जाणीव झालेली आहे आणि आपल्यातल्या योगशक्तीचीही जाणीव झालेली आहे. आणि मग त्यामुळे तो ह्या मार्गामध्ये तत्पर होतो, असं इथे भगवंत सांगता आहेत. माताजी नेक्स्ट स्लाईड. आता आपण पहिल्याच दिवशी बघितलं होतं, तर तुम्हाला आठवत असेल तर भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. म्हणजे 18 अध्याय आहेत आणि 18 अध्यायामध्ये 700 श्लोक आहेत. आणि 700 श्लोकमध्ये महत्वाचे श्लोक 108 श्लोक आहेत, बरोबर? आणि त्या 108 श्लोकांमध्ये आता जे पुढे 4 श्लोक येतील म्हणजे हा 10.8, 10.9, 10.10 आणि 10.11 हे जे 4 श्लोक आहेत, याला चतुर्श्लोकी भगवद्गीता असं म्हणतात. चतुर्श्लोकी म्हणजे 4 श्लोक. चतुर्श्लोकी भगवद्गीता म्हणजे याला गीतेचा सार म्हणतात. म्हणजे जे 18 अध्यायामध्ये जे 700 श्लोकामध्ये जे भगवंतांनी सांगितलेलं आहे, ते ह्या संक्षिप्त रूपामध्ये ह्या 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून याला चतुर्श्लोकी भगवद्गीता असं म्हणतात. याला गीतेचं सारांश किंवा सार म्हणतात किंवा आपण इसेन्स ऑफ भगवद्गीता असंही म्हणू शकतो. ठीक आहे. तर आता काय आहे ते आपण एक श्लोक बघूया. तर पहिला श्लोक आहे म्हणजे 10.8. माताजी, हा, अहम सर्वस्य प्रभवो मत सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मा बुधा भाव समन्विता. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. म्हणजे भगवंतांनी सांगितलं आहे की हे जे सगळं प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती म्हणजे ह्या जगाचा उत्पत्ती करता म्हणजे उगम कोणापासून झालेला आहे तर भगवंतापासून झालेला आहे. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. आणि हे काही जे काही जगतामध्ये जे काही सगळं घडतं आहे किंवा जे काही होत आहे ते भगवंताच्या माझ्यापासून उद्भवलेलं आहे. आणि जे बुद्धिमान हे जे सृष्टीचक्र आहे हे कोणामुळे झालेलं आहे किंवा हे जे विश्व जे आहे ते कशामुळे झालेलं आहे ते भगवंतामुळे आहे. आणि जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. म्हणजे तेच मगाशी जे मी सांगितलं ते की जे हे पूर्णपणे जाणतात की ज्यांना संपूर्णपणे भगवंतावर कुठलाही किंतु नाही परंतु नाही मनामध्ये काही शंका नाही, तो जो भक्त असतो, तो जो शुद्ध भक्त असतो, तो भक्तीमध्ये इतका संलग्न असतो की तो मनोभावे मनामध्ये कुठलाही आसक्ती नाही, काही नाही, अंतःकरणपूर्वक ते भगवंताची पूजा करतात. मला भजतात म्हणजे भगवंताची पूजा करतात. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता हा दुसरा श्लोक, हा 10.9. मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कश्च कथयंतश्च मा नित्यम तुष्यंती च रमंती च. म्हणजे माझ्या शुद्ध भक्तांचे विचार माझ्यामध्ये वास करतात. त्यांचे जीवन माझ्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित आहे आणि त्यांना नेहमी एकमेकांना ज्ञान देऊन आणि माझ्याबद्दल बोलण्यातून खूप समाधान आणि आनंद मिळतो.
म्हणजे भगवंताचे जे शुद्ध भक्त आहेत, त्यांचे भक्तांचे विचार माझ्यामध्ये वास करतात. म्हणजे जसं आपण भगवंताला भगवंत मी काल म्हटलं की नाही, हा भावेचा भक्तीचा भुकेला आहे. जसं आपल्याला भगवंताची ओढ आहे, त्याच्या कितीतरी पटीने जास्त भगवंताला भक्ताची ओढ आहे. कारण ते कोण आहेत? आपले परमपिता आहेत. बरोबर? आपण त्यांचे अंश आहोत. म्हणजे जसं आपल्याला आपल्या वडिलांना आपली मुलांची ओढ असते, तसंच त्यांनाही म्हणजे जेवढी आपल्याला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आई-वडिलांना मुलांची ओढ असते. तसंच इथे जशी आपल्याला भगवंताची ओढ आहे, त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त भगवंताला भक्ताची ओढ असते आणि ते कायम भगवंतावर म्हणजे भक्तावर अ, हे करून असतात, की लक्ष ठेवून असतात, की कुठे काही तर तो मार्गात काही होतंय का? त्याच्या काही होतंय का? म्हणजे त्याचं जे काही विहित कर्म आहे त्याच्यामध्ये कुठे त्याचं चुकू नये किंवा काय होऊ नये असं भगवंताचं नेहमी लक्ष असतं. आणि मग त्यांचे जीवन माझ्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित करा आणि असे काय जे भक्त की जे भगवंतासाठी पूर्णपणे समर्पित करतात आणि त्यांना नेहमी एकमेकांना ज्ञान देऊन आणि माझ्याबद्दल बोलण्यातून खूप समाधान मिळते आणि आनंद मिळतो. आणि अशा भक्तांना जो आपण परमआनंद किंवा जे समाधान किंवा जे सुख म्हणतो, जे आल्हाददायक जे असं असतं की नाही, जे त्याचा आपण विचारही करू शकत नाही त्या आनंदाचा, असा आनंद त्यांना अनुभवायला मिळतो. ठीक आहे. माताजी नेक्स्ट स्लाईड. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama. त्या कीर्तनामध्ये आपण पाहिलं की लाखो भाविक भक्त की म्हणजे भगवंताच्या नामामध्ये कसे गुंजलेले आहेत, की सगळेजण एकमेक म्हणजे सोबत आणि छान त्यांच्यातच याच्यात आहेत म्हणजे. असं ते ते तो एक व्हिडिओ होता. आता आहे 10वा श्लोक. तेषां सततयुक्तानां भजता प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. जे प्रेमाने माझी सेवा करण्यासाठी सतत समर्पित असतात, त्यांना मी समज देतो, की ते माझ्याकडे येऊ शकतात. म्हणजे आता शेजारच्या स्लाइडमध्ये आपण पिक्चरमध्ये पाहिलं असेल, की ह्या सगळ्या गोपिका आहेत आणि मध्ये भगवंत उभे आहेत. ठीक आहे. तर जे गोपिकांचा जे प्रेमाने माझी सेवा करण्यासाठी समर्पित असतात. म्हणजे गोपिकांनी भगवंत म्हणजे कृष्णावर एवढं प्रेम केलं होतं, की त्या भक्त होत्या कृष्णाच्या. ठीक आहे. त्यांचं जे प्रेम होतं, तो जो समर्पण भाव होता, तो जो त्यांचा त्याग होता, की त्या म्हणजे त्यामुळे काय झालं, की गोपिकांवर कायमच भगवंत प्रसन्न होते आणि ते त्यांच्या म्हणजे काय म्हणतात प्रिय भक्तांपैकी हे जे सगळे गोपीजन किंवा ह्या ज्या गोपी होत्या, की त्या भक्त आणि भगवंत म्हणजे कृष्णाला भगवंताच्या रूपात त्यांनी एवढं प्रेम दिलं किंवा एवढा त्यांची जी भक्ती होती ती प्रेमरूपी भक्ती होती, की म्हणजे सगळं कृष्णाचा कुठे भगवंताला कमी पडू नये, काय त्यांना जे आवडेल ते द्या, ते सगळं करा. म्हणजे एवढं सगळं तर तर इथे भगवंत काय म्हणत आहेत, की त्यांना समज देतो, की ते माझ्याकडे येऊ शकतात. म्हणजे भगवंत त्यांना मार्ग दाखवतात, की तुम्ही म्हणजे माझ्याकडे येऊ शकतात म्हणजे काय, तर तुम्ही मोक्ष तुम्हाला मिळू शकतो. तर तुम्ही हे असं-असं करा, ही भक्ती करा. तुम्ही स्वतःचं अंतरंग ओळखा आणि तुम्ही भक्ती करा म्हणजे तुम्ही नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचाल. तुम्ही नक्कीच गोलोकापर्यंत पोहोचाल. ठीक आहे. माताजी नेक्स्ट स्लाईड. आणि हा 10.11 शेवटचा श्लोक. तेषामेवानुकंपार्थम् अहं ज्ञानजं तमः नाशयाम्य आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. म्हणजे त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. म्हणजे जसं आता सांगितलं, की ज्या जे जे शुद्ध भक्त असतात, की जसं आता आपण मगाच्या श्लोकात गोपिकांचं उदाहरण पाहिलं, की ज्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठी त्यांच्या हृदयात वास करणारा मी, म्हणजे भगवंत तर प्रत्येकाच्याच हृदयात आहेत. ठीक आहे. आपल्या प्रत्येकामध्ये आहेत. पण आपण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो का? आपल्याच हृदयात असून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो का? नाही. पण जे शुद्ध भक्त असतात, त्यांना भगवंत काय करतो, की त्यांचं अज्ञान हळू दूर करून म्हणजे अज्ञानाचा जो अंधकार आहे त्याचा नाश करून त्यांना
ज्ञानरूपी तेजाने, तेजस्वी दीपाने त्यांना सांगतो की भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग ते सांगतात आणि त्यांना तो पुढे पुढे म्हणजे त्यांना त्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये, कारण की ज्याला त्याला आपला आपला प्रवास ज्याला त्यालाच करायचा आहे. म्हणजे भगवंताचा कितीही प्रिय भक्त, आवडता भक्त असला किंवा कितीही प्रिय असला तरी काय आहे की त्याचा मार्ग, त्याचा आध्यात्मिक मार्ग किंवा त्याचा विकास, त्याची प्रगती ही त्यालाच करायची आहे. जसं आपल्याला आपले आई बाबा तुम्हाला चांगलं शाळेमध्ये किंवा चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला घालू शकतात, चांगले ऍडमिशन, चांगले कोचिंग क्लास लावू शकतात, छान छान वेगवेगळे तुम्हाला गाईड्स किंवा चांगल्या ऑथर्सचे तुम्हाला बुक्स आणून देऊ शकतात. पण शेवटी काय आहे, अभ्यास तुम्हाला करायचा आणि पेपर तुम्हाला लिहायचा आहे. ह्या दोन गोष्टी आई बाबा करू शकतात का? तसंच तसंच भगवंत ज्ञान देणार आणि सगळं सांगणार आणि मार्ग दाखवणार. पण ज्याचा त्याचा विकास किंवा ज्याचा त्याचा जो प्रवास आहे तो त्यालाच करायचा आहे. फक्त इथे काय की भगवंत सांगताय की जे माझे शुद्ध भक्त आहेत की त्यांचा मी ज्ञान रूपाने की त्यांना संपूर्ण ज्ञान देऊन त्यांना सांगतो की आता ह्या मार्गावर तुम्ही चला आणि माझ्यापर्यंत पोहोचा. ठीक आहे? असं सांगतात. जसं आपण इथे परीक्षित राजांना सांगत आहेत की त्यांना समजलं होतं की 7च दिवस राहिलेले आहेत. तर ते सुखदेव गोस्वामींकडे त्यांनी मग त्यांनी त्यांना सगळं श्रीमद भागवतम सांगितलं की नाही आणि त्यांना जो ते ज्ञान दिलं 7 दिवसामध्ये त्यांना गुरु करून. ठीक आहे? माताजी नेक्स्ट स्लाइड. आता हे सगळं सांगितल्यानंतर आता अर्जुनाला काही प्रश्न पडलेले आहेत. प्रश्न पडलेले आहेत किंवा त्यांना काही म्हणायचं आहे. ठीक आहे? अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषय सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. म्हणजे अर्जुना म्हणत आहेत की तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्हीच शाश्वत आहात, दिव्य आहात, आदिपुरुष आहात, अजन्मा, विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यांसारख्या महर्षींनीही तुमच्याबद्दल या सत्याला पुष्टी दिलेली आहे. आणि आता तुम्ही स्वतः तुम्ही मला तेच सांगत आहात. म्हणजे जे आतापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, तर अर्जुन काय म्हणत आहेत की तुम्हीच पुरुषोत्तम म्हणजे चराचरात तुम्ही आहात, परमधाम, परम पवित्र, परम सत्य, सर्व शाश्वत, दिव्य, आदी पुरुष, अजन्मा, विभू सगळं तुम्ही आहात. आणि हे अर्जुनाला आधी कोणी सांगितलं होतं, तर नारद मुनी, असित, देवन, व्यास, गुरु व्यास यांनी सगळ्यांनी ह्या महर्षींनी तुमच्याबद्दल भगवंता म्हणजे अर्जुनाला सांगितलं होतं की ह्या सत्याची पुष्टी त्यांनी ऑलरेडी लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. पण आता मी हे स्वतः तुमच्या मुखातून ऐकत आहोत आहे, असं इथे अर्जुन म्हणत आहेत. ठीक आहे? माताजी नेक्स्ट स्लाइड. सर्वमेतद्धृतं मन्ये यन्मा वदसि केशव नहि ते भगवान व्यक्तीं विदुर्दैव न दानवा. हे कृष्ण, तुम्ही जे मला सर्व सांगितले आहे ते मी पूर्णतः सत्य मानतो. हे भगवान, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाही. आता कृष्ण म्हणत आहे त्याच्या पुढे की तुम्ही जे सांगितलं तेच मला नारद मुनी आणि म्हणजे व्यासगुरु वगैरे देवल असित यांनी सांगितलं. ठीक आहे? आता ते तुमच्या मुखातून सांगितलेलं आहे. मग आता तुम्ही जे जे मला सांगता आहात त्याच्यावर मी कुठलाही किंतु परंतु नाही. मी पूर्णपणे तुम्हाला शरण तर मगाशीच आलेलो आहे आणि पूर्णतः सत्य मानतो आहे. मग हे भगवान, देवता आणि दानव हे तुमचं व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. हे पुरुषोत्तमा, हे भूतभावन, भूतेश, देवादिदेव, हे जगत तत्वे खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकतात. म्हणजे इथे काय म्हणता आहेत श्रीकृष्ण अर्जुन की तुम्हाला कोणी तुमचं जे आहे म्हणजे तुमचं हे जे रूप आहे हे कोणी व्यक्ती जाणू शकत नाही. तर हे तुमचं पुरुषोत्तम रूप, हे तुमचं जे भूतभावन किंवा भूतेश म्हणजे तुमच्यामध्ये जे असंख्य रूप जे जडलेली आहेत किंवा जे तुमचं जे व्यक्त आणि अव्यक्त असं रूप आहे ते तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. म्हणजे हे तुम्हालाच माहिती आहे. ते आमच्यापर्यंत कसं पोहोचेल किंवा आम्हाला ते कसं समजेल असं इथं अर्जुन म्हणताय. माताजी नेक्स्ट स्लाइड.
हे योगेश्वर कृष्णा, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे? हे भगवान, कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे? मग आता तोच मगास प्रश्न भगवंताला, की हे योगेश्वर, योगेश्वर कृष्ण म्हणजे योगेश्वर भगवान, म्हणजे कृष्णाचंच नाव आहे योगेश्वर. ठीक आहे, जो योगींचा ईश्वर आहे तो योगेश्वर. मी तुमचे हे जे निरंतर म्हणजे मी असं काय करू, कुठलं चिंतन करू किंवा तुमच्या कुठल्या रूपाला जपू किंवा स्मरण करू किंवा तुमचं कुठलं नाव घेऊ, मी तुम्हाला कसं जाणू, की मला तुमचं हे जे रूप आहे किंवा याची मला जाणीव होईल किंवा माझं जे माझ्यातली जी योगशक्ती जी आहे त्याचं त्याच्याद्वारे मी तुमचं हे दर्शन घेऊ शकेल. हे जनार्दन, कृपया आपल्या योगशक्तींचे आणि ऐश्वर्यांचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते. म्हणजे इथे भगवंत सांगता आहे, सॉरी अर्जुन सांगता आहेत, की तुमचं हे जे ऐश्वर्य किंवा हे जे योगशक्तींचं हे जे तुम्ही वर्णन करता आहेत, ते मला ऐकतच राहावं असं वाटतंय, की माझे कान तृप्तच होत नाही, मला समाधानच होत नाही आहे. आणि मला अजून ते जाणून घ्यायचं आहे, अजून मला त्याच्याबद्दल ऐकायचं आहे. तर तुम्ही मला त्याबद्दल अजून सांगा, असं इथे अर्जुन त्यांना याचना करत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन, कारण हे अर्जुन माझे ऐश्वर्य अनंत आहे. मग भगवान म्हणतात, ठीक आहे, आता तुला जाणून घ्यायची इच्छाच आहे तर मी तुला सांगतो. मी तुला तू माझा प्रिय आहे तर मी तुला का नाही सांगणार? तू इच्छा प्रगट केली तर मी ती पूर्ण करणारच. पण ते इतकं अनंत आहे, की आपण इथं युद्धाला आलेलो आहे की नाही? तर मी तुला थोडीच एवढं सगळं सांगू शकणार नाही. तर ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत, की म्हणजे फॉर एक्झाम्पल जे फॉलोअर्स आहेत किंवा जे हे ते नाही, जे त्याचे लीडर्स आहेत, ते ज्या प्रमुख आहेत, त्यांचंच मी कथन करतो. कारण हे अर्जुन माझे ऐश्वर्य अनंत आहे. आणखी एवढं सांगायला त्यांच्याकडे तेवढा वेळही नाही पुरेसा आणि तीही जागाही नाही. ठीक आहे? माताजी नेक्स्ट स्लाइड. आता हे भगवंत सांगता आहेत, की भगवंत कशामध्ये आहेत. ठीक आहे. हां. मग आता भगवंत आदित्यांमध्ये भगवंत विष्णू आहेत. म्हणजे आदित्यांमध्ये कोण, जे सर्व आदित्य आहेत त्यांच्यामध्ये सध्या कोण आहेत, तर विष्णू आहेत. जे 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 तेजस्वी आहेत त्यांच्यामध्ये सूर्य आहेत. मरुद्रुणांमध्ये कोण आहेत, तर मरीची आहेत. त्याच्यानंतर नक्षत्रांमध्ये चंद्र आहेत. वेदांमध्ये सामवेद आहेत. देवतांमध्ये इंद्रदेव आहेत. इंद्रियांमध्ये मन आहे. सजीवांमध्ये जिवंत शक्ती आहे, जी चेतना आपण जी म्हणतो ती. त्याच्यानंतर रुद्रांमध्ये भगवान शिव. यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर आहेत. पुरोहितांमध्ये बृहस्पती आहेत. पुराणांमध्ये स्कंद आहेत. जलधारांमध्ये सागर आहे. महान ऋषींमध्ये भृगु ऋषी आहेत. जे कंपन आहे, जे ध्वनी आहे, कंपनांचा ओम म्हणजे भगवंत आहेत. नामजपामधला यज्ञ, जो आपण कलियुगातला यज्ञ म्हणजे काय, नामजप आहेत की नाही, नामजप ना, म्हणजे ते यज्ञ म्हणजे भगवंत आहेत. अचल सृष्टी, अचल गोष्टींचा म्हणजे जे हिम आहे, हिमालय जे आहे ते तिथे भगवंत आहेत. वृक्षांमध्ये वटवृक्ष भगवंत आहेत. देवतांमध्ये जे ऋषी आहेत त्यांच्यामध्ये नारद म्हणजे भगवंत आहेत. गंधर्वांपैकी चित्ररथ, त्याच्यानंतर सिद्ध प्राण्यांमध्ये कपिला गाय म्हणतो ना आपण, गायीचं, तर ते त्यांच्यामध्ये भगवंत आहेत. घोड्यांमध्ये उच्छैश्रव जो घोडा आहे त्याच्यामध्ये भगवंत आहेत. हत्तींमध्ये ऐरावत, भगवान हत्ती म्हणजे ऐरावत जो आहे, जो इंद्राचं वाहन असतं ते म्हणजे त्याच्यामध्ये भगवंत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. त्याच्यानंतर पुरुषांमध्ये सम्राट मी आहे. शस्त्रांमध्ये वज्र मी आहे. गायींमध्ये सुरभी गाय मी आहे. उत्पत्तीच्या प्रत्येक कारणांमध्ये कंदर्भ मी आहे. सर्पांमध्ये वासुकी मी आहे. नागांमध्ये अनंता मी आहे. जलचरांमध्ये देवता वरुण मी आहे. दिवंगत पूर्वजांमध्ये आर्यमा मी आहे. कायद्याच्या सूत्रधारांमध्ये यम मी आहे. दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे. कारण की दैत्य कुळातच जन्माला आले होते की नाही प्रल्हाद महाराज, त्यामुळे दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे. दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे. पशूंमध्ये सिंह, पक्ष्यांमध्ये गरुड, पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू,
शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम, मत्स्यांमध्ये मकर मासा, प्रवाही नद्यांमध्ये गंगा, सर्व सृष्टीचा अंत, आरंभ आणि मध्यही मीच आहे. त्याच्यानंतर विज्ञानांमध्ये स्वतःचे आध्यात्मिक विज्ञान, तर्कशास्त्रांमधला निर्णायक सत्य, अक्षरांमधला अकार, समासांमध्ये द्वंद्व समास आणि सृष्टीकर्त्यांमधला ब्रह्मदेव मी आहे. माताजी नेक्स्ट स्लाइड. मी सर्व भक्षण करणारा मृत्यू आहे आणि मीच सर्व काही निर्माण करणारा तत्व आहे. म्हणजे सृष्टीचा प्रलय आणि सृष्टीचा उगम हे कोणापासून होतं तर भगवंतापासून होतं. स्त्रियांमध्ये जी कीर्ती आहे, भाग्य, उत्तम वाणी म्हणजे त्यांचे जे आपण जे बोलतो ते, त्याच्यानंतर स्मरणशक्ती, आपली बुद्धिमत्ता, स्थिरता आणि संयम हे म्हणजे भगवंत आहेत. सामवेदातील स्तोत्रांमध्ये ब्रह्मस्थान म्हणजे भगवंत आहेत. काव्यात गायत्री म्हणजे भगवंत आहेत. जे मासांमध्ये म्हणजे जे आपले मराठी महिने आहेत ना, चैत्र वैशाख, त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजे भगवंत आहेत. ऋतूंमधला वसंत ऋतू म्हणजे भगवंत आहेत. फसविणाऱ्यांमधलं द्यूत म्हणजे भगवंत सगळीकडे आहेत, तर त्यांच्यामध्येही द्यूत मध्ये भगवंत आहेत. तेजस्व्यांचं जे तेजस्वी आहे, जे त्याच्यातलं जे तेज आहे ते म्हणजे भगवंत आहे. जे बलवान आहेत त्यांचं बल, त्यांचा विजय, त्यांचं साहस हे सगळं म्हणजे भगवंत आहे. वृष्णी वंशीयांमध्ये वासुदेव, पांडवांमध्ये अर्जुन, ऋषींमध्ये व्यास, विचारवंतांमध्ये उशाना, अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमधली जी दंडाची काठी आहे ते म्हणजे भगवंत आहेत. विजयश्चू म्हणजे नीती, रहस्यांमधलं मौन आणि ज्ञानीजनांमधलं ज्ञान म्हणजे भगवंत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. म्हणजे इथे भगवंतांनी त्यांच्या सर्व विभूतींचं वर्णन केलेलं आहे की ते कशा कशात आहे. म्हणजे भगवंताच्या विभूतींना अंत नाही आहे, अनंत अशा आहेत. आणि त्याच्यामध्ये भगवंतांनी ज्या प्रमुख आहेत, ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत, त्यांचं फक्त वर्णन भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या सृष्टीमध्ये जे जे वस्तू वैभव आहे, जिथे उत्साह आहे, आनंद आहे, लक्ष्मी आहे किंवा त्यांचा प्रभाव आहे, जिथे जिथे तेज आहे, ते सर्व कोण आहे हे भगवंतापासून म्हणजे हे तिथे तिथे भगवंताचा वास आहे किंवा हे भगवंताचा अंश आहे. ठीक आहे. शिवाय आता पुढे काय सांगतायत बघूया. शिवाय हे अर्जुना, मी सर्व अस्तित्वाची उत्पत्ती करणारा बीज आहे. म्हणजे भगवंताच उगम आहेत, बरोबर. तसे कोणतेही अस्तित्व नाही, हलणारे किंवा न हलणारे, जे माझ्याशिवाय अस्तित्वास असू शकत असते. म्हणजे भगवंता असं कुठलंही हे नाही आहे, अस्तित्व नाही आहे की म्हणजे हलणारं किंवा न हलणारं, म्हणजे सजीव किंवा निर्जीव, ज्यामध्ये भगवंताचं अस्तित्व असू शकतं. म्हणजे भगवंत सगळ्यामध्ये आहेत, असं कुठलीही वस्तू नाही की ज्याचा भगवंताचा अंश नाही आहे. हे परंतप माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहेत. म्हणजे भगवंत जे आहे ते आधी अनंत आहेत. त्यांच्या विभूतींना म्हणजे त्यांचे जे काही ज्या सृष्टीला अंत नाही आहे की मी त्यांच्या त्या दिव्य विभूती आहेत, पण त्याच्यातलं जे काही केवळ सूचक आहे किंवा ज्या अभिव्यक्ती आहेत की जे प्रमुख आहे, तेच फक्त त्याचंच वर्णन भगवंतांनी आता केलेलं आहे. ठीक आहे. माताजी नेक्स्ट स्लाइड. यद्यद्विभूती मत्सत्वं श्रीमदुजित मे बवा मत्त देव वागच्छ त्वं मम तेजोश संभवम. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झालेल्या आहेत, हे तू जाण. म्हणजे जसं मी मगाशी म्हंटल की जे जे ऐश्वर्यवान, सुंदर, तेजस्वी म्हणजे जे जे जिथे जिथे काय आहे की ज्या ज्या विभूतींमध्ये प्रभाव आहे, तेज आहे की वैभव आहे, जिथे लक्ष्मीचा वास आहे, जिथे उत्साह, जे ते सगळं जिथे अशा ज्या काही अभिव्यक्ती आहेत, जिथे तेज आहे, ते सगळं भगवंतापासून
निर्माण झालेला आहे. ठीक आहे माताजी, नेक्स्ट स्लाइड. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याह मिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत्. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण केलेलं आहे, करून राहिलेलो आहे. म्हणजे भगवंत सांगत आहे अर्जुनाला की ह्या सगळ्या ज्ञानाची काय आवश्यकता आहे? तू फक्त एवढं समज की माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापन धारण करून राहिलेलो आहे. म्हणजे जसं आपण शेजारच्या चित्रात बघतो आहे, ते जे झाड आहे त्या झाडामध्ये भगवंत आहेत. त्याच्यानंतर त्या झाडाखाली बसलेले एक ऋषीमुनी बाई ते भगवंताचं नाम घेत आहेत, त्यांच्या हृदयात भगवंत आहे. बाजूला सिंह आहे, त्याच्या हृदयात भगवंत आहे. त्याच्यानंतर तिथे जे पक्षी दिसत आहेत, काही पशु प्राणी दिसत आहेत, बाजूला काही माणसं आहेत, ते त्यांचा काही व्यवसाय किंवा त्यांचा काहीतरी दिनचर्या सुरू आहे. तिथे सगळ्यांच्या मध्ये भगवंत आहे. म्हणजे जसं मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं की आपण जर आपल्या गॅलरीत उभं राहिलो किंवा आपल्या टेरेसवर उभं राहिलो, तर आपल्याला खाली वाकून बघितल्यानंतर जे जे दिसतं त्या सर्वांमध्ये भगवंत आहे. म्हणजे आपल्याला एक झाड दिसतं, त्या झाडावर बसलेला पक्षी दिसतो किंवा खाली आपल्याला कुत्रा मांजर दिसतात. त्याच्यानंतर आपण जर कुठे बाहेर गेलो तर आपल्याला रस्त्यावर गाई किंवा घोडे म्हणजे असं काही काही जे दिसतं, जे काही प्राणी जे आहेत त्या सगळ्यामध्ये भगवंत आहेत. ठीक आहे माताजी, नेक्स्ट स्लाइड. म्हणजे आता 10व्या अध्यायाचा सारांश काय आहे की कृष्ण हा अज्ञात आहे आणि सर्वांचा उगम आहे. नमे विदु सुरगणः, शुद्ध भक्ती भगवद्गीतेचे सार म्हणजे मच्चिता मद्गत प्राणा. अर्जुनाने कृष्णाचे सर्वोच्च पद स्वीकारलेले आहे. सर्व मेत धृतम म्हणणे. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या विभूतीचे वर्णन करतात, म्हणजे दिव्या ह्यात्म विभूतया, म्हणजे ह्या सगळ्या विभूती ज्या आहेत ते त्याचं वर्णन भगवंत करता आहेत. ठीक आहे. आणि म्हणून ह्या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतात, हा सर्व जो पसारा आहे, हा सृष्टीचा जो पसारा आहे, हे तू कशाला जाणतो? तू थोडक्यात ऐक की ह्या सगळ्यांमध्ये माझाच अंश आहे. जो आपण मगाचचा अध्याय बघितला की याच्यामध्ये सगळीकडे सर्वत्र मी आहे. आणि माझा अंश कसा आहे, म्हणजे जसं आपण आपल्यामध्ये भगवंताचा अंश आहे. ठीक आहे. हे आपण दुसऱ्या अध्यायातच पाहिलं होतं. आपण दुसऱ्या अध्यायात एक श्लोक पाहिलं होतं. तो कुठला होता की नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्तप्यो न शोषयति मारुता. म्हणजे याच्यात आपण काय बघितलं होतं की आत्म्याला शस्त्र नाही कापू शकत, विस्तव जाळू नाही शकत, पाणी भिजवू नाही शकत किंवा वारा त्याला सुकवू नाही शकत किंवा म्हणजे वाऱ्याने त्याला काही होत नाही. म्हणजे काय, आपला आत्मा हा कोणाचा अंश आहे? भगवंताचा अंश आहे. बरोबर. जसं आपलं शरीर, स्थूल शरीर हे आपण पाहिलं होतं की हे पंचमहाभूतांचा अंश आहे. आणि आपलं जे सूक्ष्म शरीर आहे, ठीक आहे, म्हणजे जे आपली आपण ज्याला सबटल बॉडी जे म्हणतो, त्याला ते कशाचं आहे की मायेचं, म्हणजे अहंकार, बुद्धी आणि मन याचा अंश आहे. आणि आपलं जे आत्मा आहे हा कोणाचा अंश आहे? तर परमात्म्याचा अंश आहे. आणि परमात्म्याचा अंश असल्यामुळे तो काय आहे की त्याला कोणी छेदू शकत नाही. म्हणजे तो अछेद्य असा आहे. काय म्हणतात त्याला, आपण त्याला त्याचे तुकडे नाही करू शकत किंवा त्याला हवा, पाणी, आग वगैरे कसलाही त्याच्यावर परिणाम होत नाही. कारण तो भगवंताचा अंश आहे आपला आत्मा. म्हणजे इथं याच्यात ह्या विभूती योगामध्ये थोडक्यात भगवंतांनी काय सांगितलं की सगळ्यांमध्ये मी आहे. आणि म्हणजे जे आपल्याला दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं की आत्म्याला की काहीही करू शकत नाही. म्हणजे आत्मा हा अछेद्य आहे, अभेद्य आहे. ठीक आहे, कारण तो भगवंताचा अंश आहे. आणि 10व्या भागवत काय सांगितलं 10व्या अध्यायामध्ये विभूती योगामध्ये की हा अंश प्रत्येकामध्ये, म्हणजे ज्या प्रत्येक विभूतीमध्ये आहे त्या विभूतींची नावं त्यांची वर्णन केलेलं आहे की ह्या सृष्टीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं कसं वर्णन, म्हणजे कसे आहेत, भगवंताचा अंश कसा आहे, हे 10व्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. मग इथे आपला अध्याय संपतो. इति विभूती योगो नाम 10मोऽध्याय समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु.
हरे कृष्णा.